हर हर महादेव मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आम्ही चाललो आहे कोकणात. आमचे मित्र आहेत, यूट्यूबर आहेत ते विकी पाटील. ते पण येऊ राहिले, त्यांना आता गोटीतून पिक करायचं आहे. चला आता निघूया आपण गोटीला, तिथून पुढं जायचं आहे आपल्याला कोकणामध्ये. मित्रांनो, आपल्याला विकी पाटील भेटलेत. आता आम्ही समृद्धी महामार्गावर आहे, तेच आपल्याला कोकणामध्ये घेऊन जाणार आहे. त्यांना पूर्ण माहिती कोकणाची सांगा बरं काय. नमस्कार मित्रांनो, सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओला. तर मित्रांनो, आपले मित्र आहेत राहुल दादा कुलाल, खूप अतिशय सुंदर व्हिडिओ बनवतात आणि आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे मित्रांनो. कारण आम्ही चाललो आहे कोकण ट्रिपला. कोकण मित्रांनो पावसाळ्यामध्ये खूप छान फिरायला त्या ठिकाणी भरपूर टुरिस्ट लोक जात असतात. तर आमचा बी बरेच महिन्यापासून प्लॅन होता, कारण मित्रांनो मी कायम फिरतो, तुम्हाला माहिती, माझी तुम्ही व्हिडिओ वगैरे पण पाहिली असेल. तर मी कंटिन्यू फिरतो. आता मी कल्पा, चिटकूल, बाकी हिमाचल वगैरे, मनाली, शिमला, तर मी आता फिरायला गेलो होतो. आता 15 दिवस झाले. परत म्हटलं प्लॅन केला, म्हटलं चला तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून हे आपले राहुल दादा कुलाल, आम्ही असे फिरायला चाललो आहे मित्रांनो. मागे 2 जण मित्र पण आहेत माझ्यासोबतमध्ये. तर आता आम्ही चाललो आहेत कोकणमध्ये. कोकण मित्रांनो अतिशय सुंदर पॉईंट आहे आणि कोकण म्हटलं गेलं तर एकदम निसर्गाची देण आहे, एकदम वातावरण छान आहे त्या ठिकाणी. तर म्हटलं आम्ही आता फिरायला चाललो आहे. आता आम्ही आता सध्या मित्रांनो समृद्धी महामार्ग जो रस्ता आहे मित्रांनो पनवेल आहे, पनवेलपासून आम्ही पुढे जाणार आहे. आता तर पूर्ण व्हिडिओ पाहा तुम्ही, एक नंबर व्हिडिओ बनणार आहे. कल्याणमध्ये आले, भरपूर ट्रॉफिक लागले. आता इथं हे कंटेनरचं ॲक्सिडेंट झाल्यामुळं खाली उतरायचं आपला हायवे दुसरा आहे तो. आता आम्ही हायवेला लागलो आहे. भैया आता मेन हायवे लागलाय आम्हाला. खालून गाडी आपण सध्या गोवा एक्सप्रेस हायवेवर आहे. इथं आपण थांबलो होतो पाटील स्नॅक कॉर्नरवर. इथं नाश्ता बिष्टा केला. आपल्याला जायचं आता पुढं रत्नागिरीला, आंबिवली. पुढं आपल्याला पुढं मुक्काम करायचं. आता आम्ही अलिबागमध्ये थांबणार आहे. आता सध्या हा जो हवे दिसतो मित्रांनो हा आहे अलिबाग आणि पुढे गोवा. या ठिकाणी गोवा कमीत कमी 400 ते 500 किलोमीटर गोवा आहे. आता आम्ही थांबलो इथं पाटील स्नॅक्सला. मला काही एवढं माहीत नाही, त्याच्यामुळं कसं आहे, पहिल्यांदाच आलो कोकणामध्ये फिरायला, हे घेऊन आलेत मला. चला आता जाऊ पुढं. फायनली अलिबागमध्ये आलं, पण आम्हाला राहायला काय रूम अवेलेबल नाही आहे. माझे मित्र गेलेत पाहायला. इथं समोर न्यू निलेमा फॅमिली रेस्टॉरंट, इथं आहे लॉजिंगची, पण मग रूम अवेलेबल आहेत का नाही ते पाहू. रूम भेटला आहे आम्हाला हॉटेल निसर्ग ना, हॉटेल निसर्ग ब्ल्यूमध्ये. आपण एंट्री करून राहिलो आता त्याच्यामध्ये. मित्रांनो आम्ही आता फायनली थांबलो आहे अलिबागमध्ये आणि आम्ही आता या ठिकाणी निसर्ग म्हणजे एक लॉजिंग आहे, एकदम स्वस्त आहे. प्रत्येक म्हणजे 1 पर्सन या ठिकाणी मित्रांनो, म्हणजे एक आपण जर स्पेशल रूम घेतला AC रूम, तर तुम्हाला या ठिकाणी फक्त 1200 रुपयामध्ये रूम भेटणार आहे. आणि चांगला रूम आहे मित्रांनो, अतिशय सुंदर रूम आहे. AC पण या ठिकाणी. आणि जे चेकआउट टाईम आहे तो 12 वाजेचा आहे मित्रांनो. तुम्हाला पण या ठिकाणी अलिबागसाठी फिरायला जर यायचं असेल तर आपण डिस्करेस म्हणजे हॉटेलवाल्याचा नंबर देणार आहे, तर त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही या ठिकाणी येऊ शकता. आपली रूम पाहू शकता. AC BC सगळं काही आहे इथं. गरम जास्त आहे आपल्या इकडं, जरा थंडी आहे इकडं, जास्तच गरम आहे, दमट वातावरण आहे. कोणा सांग बोलू काय सोबत तिने गेलाय आत्यांना फोन. चला आता जरा फ्रेश होते. चला मित्रांनो, फ्रेश झालोय. खूप दमले दिवसभर प्रवास करून. उद्या कोकण पण फिरायला जायचे.
त्याच्यामुळं आता सध्या आराम करतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.